Hello students, uh, welcome to my Sniper Trading channel. Forex मार्केट अनालिसिस मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सो बिटकॉइनचा चार्ट माझ्यासमोर ओपन आहे आणि आज 28 तारीख. तुम्ही बघू शकता की एक्झॅक्टली बिटकॉइन मध्ये ही जी ट्रेंड लाईन होती त्या ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन तर आत्ता सध्या आलेला आहे. ओके, आणि बेसिकली हा जो झोन होता या झोनची लिक्विडिटी स्वीप करून डाऊन साइड आता आलेला आहे आणि जवळपास डेलीचे टाइम फ्रेम जर बघितला तर हा एक एम पॅटर्न टाइप असा दिसतोय. ओके, सो आता काय होऊ शकतं किंवा काय नाही होऊ शकत याच्यावरती जर आपण डिस्कशन केलं तर ही एक मेजर लिक्विडिटी आहे. मॅक्झिमम बाईंग ह्या लेवलला तर आहेच. कुठे 74,817 ह्या लेवलला तर मॅक्झिमम बाईंग मला दिसते, म्हणजे इथे एक लिक्विडिटी आहे. देन त्याचबरोबर हा जो डिमांड झोन आहे या डिमांड झोन मधून आत्ता सध्या प्राइस मध्ये हॅमर क्रिएट तर झालेली आहे आणि त्याचबरोबर त्याच्या खाली जर समजा अजून पॉइंट बघितला तर ह्या लेवलला एक लिक्विडिटी आहे हायर टाइम फ्रेमची म्हणते. तसंच जर समजा तुम्ही 1 आवरच्या चार्ट मध्ये जर बघितलं तर हे जे सेलिंग दिसतंय तर 1 2 म्हणजे सेलिंग चांगलं आलेलं आहे, सेलिंग स्ट्रॉंग झालेलं आहे. ब्रेकडाऊन दिलं या कॅन्डलने, या हॅमरनेच कन्फर्मेशन दिलं. मे बी असं झालं पाहिजे होतं की ह्या ट्रेंड लाईनचा ह्या झोनचा सपोर्ट घेऊन बिटकॉइन थोडासा अप जाऊन मग डाऊन साइड आलं असतं तर म्हणजे मग अजून अजून स्ट्रॉंग डाऊनफॉल आपल्याला बघायला मिळाला असता, पण एक सडन ड्रॉप बघायला मिळाला. त्याचबरोबर जेव्हा रिटेस्ट झालं, रिटेस्ट होऊन आता जे सेलिंग चालू आहे ते सेलिंग जर समजा तुम्ही बघितलं तर त्या प्रत्येक सेलिंग कॅन्डल मध्ये बघा ही हॅमर तयार झाली, ही हॅमर तयार करून सगळ्यांना इथे फसवलं गेलं. बेसिकली या हॅमर सगळ्यांना फसवलं गेलं आणि ह्या हॅमरने यांची ह्या सगळ्यांची लिक्विडिटी घेतली. तुम्ही जर बघितला तर हे छोटंसं पॉईंट दिसतंय खरं, हा छोटासा पॉईंट म्हणजे एक लिक्विडिटी घेणं आहे. परत ही हॅमर तयार करून नंबर ऑफ बायर्सला इथं परत घेतलं. सेलिंग मार्केटमध्ये कधी पण असे कॅन्डल झाले तर ते फसवणारे कॅन्डल असतात. देन इट्स डाऊन, आणि आता जर समजा बघितलं तर सेलिंग इथे क्वाईट स्लो झालेलं आहे. ह्या डिमांड झोन मध्ये प्राइस आल्या. आता या डिमांड झोन मध्ये काय होते ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. मार्केट स्ट्रक्चर म्हणजे मला जे एक्सपेक्टेड होतं, मी जे एक्सपेक्ट करत होतो बिटकॉइन मध्ये ते बेसिकली ह्या झोन पासूनच डाऊनसाइड येणं एक्सपेक्टेड होतं. ह्या इथून 80,000 पासून बिटकॉइन मध्ये डाऊनफॉल येणार हे कन्फर्म आहे. या लेवल पासून अशी जी बाईंग झाली ती ही काही राईट बाईंग नाहीये, अशी बाईंग होत नाही. हे सगळं फसवण्याचं काम केलेलं आहे इथे. बट आता जर तसं बघितलं तर बिटकॉइन मध्ये परत इथून वर जाण्याचे चान्सेस कितपत आहेत. जर समजा हा लिक्विडिटी घेऊन ह्याच्या खाली आला तर म्हणजे खूप रेअर चान्सेस आहेत, खूप कमी चान्सेस आहेत की इथून परत म्हणजे इतके एवढा डाऊनफॉल येऊन इथं डाऊनफॉल येऊन मग परत इथपर्यंत जाणं रेअर चान्सेस आहेत. कारण जर समजा ह्याच्या खाली जर डाऊन येत असेल, सेलर जर समजा एवढे स्ट्रॉंगली ऍक्टिव्ह झाले असतील ह्या झोन मध्येच, तर बायर्स लोकांना खूप मेहनत करावी लागेल इथून ते इथपर्यंत जाण्यासाठी. मी तर एक्सपेक्ट करतोय की ह्या लेवल पासूनच ही लिक्विडिटी घेऊन बिटकॉइन मध्ये परत एक मोमेंटम यावं, जेणेकरून इथे सेलर्सना फसवलं, इथे सेलर्सना फसवलं, त्या तिसरा टाइम सुद्धा सेलर्सना फसवलं पाहिजे. आणि मग एकदा काय ते ह्या लेवलची सगळी लिक्विडिटी घेऊन मग बिटकॉइन डाऊन आलं पाहिजे, असं मी एक्सपेक्टेड करतोय. जर कोणाला ट्रेड घ्यायचा असेल तर वगैरे ते आपण प्लॅन करू शकतो. इवन 100 पिप्स 50 पिप्स काढायचे असेल तर एक आरामात काढू शकतो आपण, इथे आरामात काढू शकतो. हे बघा या लेवलला एंट्री मिळाली असती आपल्याला इथून, इथे सुद्धा फेअर व्हॅल्यू गॅप आहे बघा या लेवलला, इथे फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये इथे एंट्री भेटली.
इथे एंट्री भेटून आता ऑलमोस्ट बिटकॉइन ह्या लेवलला चालला इथे, या फेअर व्हॅल्यू गॅप पर्यंत, म्हणजे ऑलमोस्ट इथेपर्यंत जाऊ शकतो. झालं. लॉंग जर बघितलं समजा आपण ह्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये, सो एवढं तर आपल्याला मिळू शकतं, बरोबर. ऑलमोस्ट त्या प्रॉपर डिमांड झोन मध्ये जर कोणी एंट्री घेतली असेल तर मिळाला असेल कदाचित. आणि हा हा थोडासा तर का वर असं जाणारच आहे, असं मला स्ट्रक्चर तर दिसतंय सध्या. ओके, स्ट्रक्चर तसं दिसतंय मला, म्हणजे इथून थोडस अप मोड तरी येईल. ठीक आहे, पण व्यवस्थित जर बघितलं तर प्रत्येक कॅन्डल मध्ये बघा, ही रेड कॅन्डल बघा आणि ह्या रेड कॅन्डल नंतर जे कॅन्डल झालेत बघा, खूप बाईंग स्लो झाली ऍक्री. ह्या रेड कॅन्डलच्या वरती क्लोजिंग दिली, ऍग्री. पण प्रत्येक कॅन्डल मध्ये बघा, वीक बघा, सेलिंगची प्रत्येक कॅन्डल बघा, वीक बघा, वीक बघा, प्रत्येक खाली म्हणजे कॅन्डलच्या खाली बायर्स आहेत. इथे कन्फर्मेशन आलं की येस बायर्स ऍक्टिव्ह झालेले आहेत. परत ह्या कॅन्डलने कन्फर्म केलं की बायर चांगलेच ऍक्टिव्ह झालेले आहेत, आणि ही एक फेअर व्हॅल्यू गॅप झाली. इथं ऑर्डर ब्लॉक, इथे फेअर व्हॅल्यू गॅप, जे काही नवीन कन्सेप्ट पळत पद्धतीने मी सांगतोय तुम्हाला. ठीक, सो इथपर्यंत तरी कुणीही ह्या लिक्विडिटी पर्यंत तरी आपण ट्रेड घेऊ शकतो, म्हणजे घेतला असतं इथे कोणते. मला नाही भेटला टाइम कारण मी जस्ट आलो ऑफिस मधून. ओके, लेट सी. गोल्ड गोल्ड पडलेला आहे, जर समजा कोणी बघितलं असेल, XAUUSD गोल्ड पडलेला आहे. म्हणजे थोडं अनएक्सपेक्टेड झालं माझ्यासाठी. गोल्ड काय न्यूज आली का काय झालं मला खरंच माहित नाही. गोल्ड साठी तरी म्हणजे मी एक्सपेक्टेड करत होतो ठीक आहे, ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन तर आला, ह्या लेवलची लिक्विडिटी घेतोय आता, आणि इथं एंट्री होऊ शकत होती कारण इथे एक एंट्री प्लॅन म्हणजे आहे. ब्रेकडाऊनच म्हटलं मी. ओके, आणि माझ्या अनालिसिस पद्धतीने गोल्ड इथपर्यंत जाणं एक्सपेक्टेड होतं. लेट सी गोल्ड परत इथे ग्रीन कॅन्डल करतोय का. गोल्ड तर पडणारच आहे, कारण एकदा का जर समजा स्ट्रेट ऑफ हॉर्मोज, देन त्याच्यानंतर US इराण यांचं जर समजा डिस्कशन क्लोज झालं, शांतीत क्रांती झाली, तर डेफिनेटली गोल्ड खाली येणार. आणि गोल्ड लवकरच 1,000 म्हणजे इंडियन रुपीज मध्ये 1 लाखाच्या नियर अबाउट तर येणार आहे गोल्ड, असं मला थोडंसं का स्ट्रक्चर दिसतंय. बट गोल्ड थोडंसं माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं की लगेच डाऊनफॉल आला त्याच्यामध्ये. आपण थोडंसं अजून लोअर टाइम फ्रेमला जाऊया. चांगलाच गोल्ड पडला ह्या लेवल पासून सुद्धा. रिएक्शन बघा, ही बघा रिएक्शन, ही पण कॅन्डल खरंच खूप चांगली झाली. आता गोल्ड इथे एक्झॅक्टली काय करतोय ते खूप महत्वाचं आहे. इथे एक चांगली लिक्विडिटी होती या लेवलला, एक मस्त म्हणजे स्ट्रॉंग लिक्विडिटी होती, कारण इथून एक चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे चांगली मूव आली होती. देन त्याच्यानंतर आत्ता जर बघितलं तर बेसिकली ही एवढी स्ट्रॉंग रेड कॅन्डल, त्याच्यानंतर ही ग्रीन कॅन्डल, म्हणजे ऑलमोस्ट हॅमर तयार झाली इथे, आणि परत एक हॅमर तयार झाली. सो लेट सी, थोडंसं बाईंग स्ट्रक्चर तर दिसते मला, पण लिक्विडिटी स्वीप नाही झालेली मित्रांनो, लिक्विडिटी काही स्वीप झालेली नाहीये. ओके, लिक्विडिटी काही स्वीप झालेली नाही. इथे सुद्धा चांगला झोन आहे, या लेवलला सुद्धा प्राइस येऊ शकते इथे. आता परत गोल्ड वर जाणार का, दोन गोष्टी आहेत. म्हणजे एक तर हे ट्रम्पचं जर समजा नाटकी सगळी संपली, इराण सोबत जे काही त्यांनी चालू केलेलं ते जर सगळं संपलं, तर गोल्ड या ऍज इट इज प्राइस मध्ये डाऊन साईड येईल. आणि जर समजा इराण आणि US म्हणजे इराण जर समजा नाहीच ऐकलं, सो डेफिनेटली मग गोल्ड काय करेल,
गोल्ड या डिमांड झोन मधनं परत एक ग्रीन कॅन्डल बनवेल. ग्रीन कॅन्डल बनवून कदाचित मग इथं साईडवेज जाऊन इथे कुठे तरी टच होऊन परत मग डाऊन साईड असं करू शकतो, किंवा इथूनच एक ग्रीन कॅन्डल करून उद्या इथपर्यंत जाऊन टच होऊन मग परत डाऊन साईड येऊ शकतो. गोल्ड बेसिकली तसं करायला पाहिजे पण तसं करत नाहीये. ह्या झोन मधूनच म्हणजे जो प्रिव्हियसली आपला सप्लाय झोन होता इथूनच स्ट्रॉंग रिएक्शन आलेली आहे. म्हणजे ही रेड कॅन्डल चांगली झालेली आहे, म्हणजे एक सेलिंग सेलर्स ऍक्टिव्ह चांगले स्ट्रॉंगली ऍक्टिव्ह झालेले तिथे. इथे काय डिमांड झोन आहे पण इतका एकदम स्ट्रॉंग भारी डिमांड झोन आहे असं काय पद्धत नाही. फक्त लिक्विडिटी आहे, लिक्विडिटी स्वीप करेल आणि मग इथून बट लेट सी. गोल्डमध्ये डाऊनफॉल जर कंटिन्यू यायचं असेल तर हा झोन सगळा संपवला पाहिजे. ह्याच्या खाली जर गोल्ड आला तर मग चान्सेस खूप कमी आहेत इथपर्यंत जाण्याचे. पण अजून चान्सेस इंटेंट आहेत की गोल्डमध्ये जर समजा बाईंग परत स्टार्ट झालं तर गोल्ड परत ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतो. पण फायनल इथपर्यंत जाणार. हा, इथून जर गोल्ड चांगली ग्रीन कॅन्डल वगैरे केली असती तर मी म्हणत होतो की गोल्ड इथपर्यंत गेला असता. म्हणून मी इथं मार्किंग पण करून ठेवलं की गोल्ड इथपर्यंत जाऊ शकतो. बट गोल्डने तसं केलेलं नाहीये. गोल्डने ऑलमोस्ट काय केलं आता कप अँड हँडल क्रिएट करते असं मला वाटते. म्हणजे असा हा राऊंड झाला हाफ, ठीक आहे. हा कम्प्लीट हाफ झाला आणि इथे एक हँडल तयार करेल आता असं दिसतंय मला. ठीक आहे, दिट्स पार्ट ऑफ जोक. माझ्यासाठी जोकच आहेत ते सगळे. कप अँड हँडल अँड इन वॉटर काय असेल ते असेल. लुक ॲट दिस स्ट्रक्चर, लुक ॲट दिस स्ट्रक्चर. एनीवन कॅन बाय हिअर मॅन. लुक, गोल्डमध्ये ही एवढं जरी मुवमेंट पकडले ना ते सुद्धा खरंच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे जर समजा ह्या जर झोन तुम्ही पकडला आणि इथं जर समजा बाईंग गेलं, ठीक आहे, सो दिस इज ऑल्सो व्हेरी गुड. काय म्हणतो आपण त्याला, रिस्क रिवॉर्ड. म्हणजे रेशो खूप म्हणजे जबरदस्त मिळणार इथे. असं नाही की तुम्हाला 1000 पिप्सच काढायचे आणि 500 पिप्सच काढायचे. गोल्डमध्ये इतके पिप्स मिळणं पण खूप मोठी गोष्ट आहे. एवढासा छोटासा स्टॉप लॉस घेऊन इथून ते इथपर्यंत. दॅट्स इट. 40-50 पिप्स, 30 पिप्स बस झाले. ओके. या माझा अजून म्हणजे पेमेंटमध्ये थोडा इश्यू आलेला. पेमेंट काल झालं नाही माझं मध्ये, त्यामुळे मला ट्रेड घेता आला नाही. सो आय ट्राय टुडे. म्हणजे आज मध्ये मी पेमेंट किंवा 1-2 दिवसात कदाचित मी पेमेंट करण्याचा ट्राय करेन माझ्या अकाउंटमध्ये. आणि मग विल डू द ट्रेडिंग. आज मला या आपण इंडियन मार्केट मध्ये बोलूच आपण. ओके. सो लेवल्स क्लिअर असतील सगळ्यांना. लेवल सध्या तरी माझ्यासाठी ज्या सांगितल्या त्याच पद्धतीने आहेत की जर समजा इथं परत बाईंग आलं तर गोल्डमध्ये परत थोडीशी अप मूव्ह बघायला मिळेल कोणाला तरी. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांना इथे गोल्डमध्ये अप मूव्ह बघायला मिळेल आणि देन त्याच्यानंतर जर समजा डाऊन साईड आलं तर हा सगळा झोन तोडून मग गोल्ड डाऊन साईड येणार. दॅट इज द म्हणजे तसं गोल्डमध्ये होऊ शकतं. सो प्लीज लाईक द व्हिडिओ मित्रांनो. सबस्क्राईब माय चॅनल, शेअर विथ युअर फ्रेंड्स आणि लवकरच आपण आपल्या सेशनमध्ये भेटूया.